समाचार अब तक, सत्य का साहस। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ही घटना 1 मार्च रोजी शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली। ज्यावेळी या रस्त्याचे कॉन्क्रीट खाली पडले त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते, मात्र सुदैवाने जीवितहानी टाळली गेली। हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलाय। हा महामार्ग सुरू होऊन जेमतेम 1 वर्ष होऊन गेलं। 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहनं अशा खड्ड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। या घटनेवर विजय वडट्टीवार यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। खरं तर तो हा गाजावाजा आणि दिखाऊपणा एवढ्या घाई गडबडीमध्ये करण्याची गरज नव्हती। कुठल्याही दिशेनं हा समृद्धी मार्ग ज्या सेफ्टी च्या दृष्टीनं उपाययोजना करायला पाहिजे ते पण दिसले नाही। आणि विशेष म्हणजे मोठमोठे अपघात झाल्यानंतर सुद्धा त्यावर काही ट्रीटमेंटची आवश्यकता होती, त्याच्यावर उपाययोजनांची आवश्यकता होती। सगळं जग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत आहे आणि आपल्याकडे मात्र अजूनही त्यावर काम होत नाही। आणि हे काम घाईघाईत केलं गेलं, निकृष्ट दर्जाचं होता। हे आता त्यावेळेसही बोंबाबोंब झाली आणि आज तर प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे। समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी झाली। कामांचं वाटप करत असताना या समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि त्यामुळेच ही कामं जी झाली ती निकृष्ट दर्जाची कामं झाली। माझ्या माहितीप्रमाणे आता चारही बाजूनं गाडी खाली जाऊ नये म्हणून 700 किलोमीटरच्या रस्त्याला 2400 कोटी रुपयाचा आता टेंडर काढलं गेलं आहे। त्यामध्ये दोनही बाजूनं ते वायर जे सेफ्टी वायर असतात ते लावले जाणार आहे। खरं तर याची किंमतही फार कमी होती, पण आता त्याची वाढवून फुगवून विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोहोचण्यासाठी हेही टेंडर आता काढलं गेलेलं आहे। आणि समृद्धीवर खड्डे पडलेत याचाच अर्थ त्या खड्ड्यातील पैसे आणि त्यातून मलिदा त्या रस्त्यामधून खाल्यामुळेच त्या समृद्धीवर खड्डे पडलेत असा माझा स्पष्ट आरोप आहे। समाचार अब तक ब्यूरो रिपोर्ट, नागपूर।